मोक्षदा पाटील स्टाईल काय आहे तपासाची? लोकांमध्ये जाऊन संवाद साधणं असेल, त्यांचं मन जाणून घेणं असेल, त्यांचे छोटे मोठे काही प्रश्न असतील ते पहिले ऐकणे, आणि तीच आपली महाराष्ट्र पोलिसांची तीच खरी ताकद आहे. संभाजीनगरमध्ये अभिन्न नावाचा एक प्रोजेक्ट राबवला होता. काय होता तो सगळा प्रकल्प? आपण 5-6 खेळ ठेवले, कणिक दिली, मुलांना लाटायला सांगितली, मुलींना लाटायला सांगितली. सो इट सीम्स दोघांना पण गोल पोळी लाटता येते किंवा लाटता येत नाही. आपण त्यांना मिक्सरचं भांडं दिलं दुरुस्त करायला, तो इट सीम्स मुली पण करू शकतात ते दुरुस्त. तुम्ही पोलीस सर्व्हिसेसमध्ये आहात, इथे हे जेंडर बायस किती प्रमाणात दिसतं तुम्हाला? तुम्हाला स्वतःला एक महिला अधिकारी म्हणून काय फेस करावं लागलं? मला जिथे काही गोष्टींचा अंदाज येत नव्हता त्यावेळी समोरच्यांकडून जो प्रतिसाद मिळत गेला, त्याच्यातून तो अंदाज चांगला बांधल्याची मला प्रॅक्टिस होत गेली. वेन यू आर ऑन ड्युटी यू फॉरगेट दॅट यू आर अ वुमेन, यू आर वर्किंग ॲज अन ऑफिसर. तिथे तुम्हाला कोणी महिला आहे म्हणून तुम्ही UPSC पास नाही झालेले आहे. युनिफॉर्मचं मी त्याला वजन म्हणेल, ते आपल्याला बेअर करायचं आहे आणि आपल्या सोबतीच्यांचं आपल्याला बेअर करायचं आहे. तो थॉट पहिले माझ्या डोक्यामध्ये असतो. तुम्ही 8 भाषा शिकलात. माझे आजी आजोबा अहिराणी बोलायचे, सो तो एक आस्पेक्ट झाला. तुम्ही मराठीमधून शिक्षण घेतलेलं आहे, एक न्यूनगंड असतो नाही म्हटलं तरी. इंग्लिशचं अजिबात काही ते अवडंबर माजवायची गरज नाही आहे. जेव्हा तपास करता तेव्हा गुन्हेगार असेल तर त्याला काही तत्वज्ञानाचे डोस पाजले जातात किंवा या फिलॉसॉफीचा काही उपयोग होतो तुमच्या आत्ताच्या या करिअरमध्ये? कुठलाही विषय हा तत्त्वज्ञानाकडेच तुम्हाला घेऊन जातो, ते अल्टिमेट टोक आहे. फिटनेस कसा सांभाळता? फिटनेसशिवाय यू विल गो मॅड. पण मला मुलींना हे सांगायचं विशेषतः की चांगलं दणकून खेळा. आपल्याकडे आता असं झालं ना की महिलांना एक लेबल लावलेलं आहे सुपर वुमन म्हणून. सुपर वुमन हा छलावा है, उसमें पडना नहीं है. सिव्हिल सर्व्हिसेस म्हटलं की आपल्याला डॅशिंग अधिकारी आणि त्यातल्या त्यात पुरुष अधिकारी यांचं जास्त वर्चस्व दिसतं, पण याच्या उलट आता महिला अधिकारीही अनेक सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये दिसतात. आणि आज आपल्या लगावतीसोबत अशाच एक डॅशिंग महिला अधिकारी आलेल्या आहेत. आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत की त्यांचं सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये येणं कशा पद्धतीने झालं आणि हा सगळा प्रवास कसा आहे, आणि एक इन्स्पिरेशनल म्हणून आपल्या UPSCमध्ये जे येणारे स्टुडंट आहेत किंवा सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये त्यांच्यासाठी ही जर्नी नक्कीच प्रेरणादायी असणार आहे. सो आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. आणि आज आपल्यासोबत जोडलेल्या आहेत सिव्हिल सर्व्हिसेसमधल्या महिला अधिकारी मोक्षदा पाटील मॅडम. मॅडम, तुमचं लगावतीवर खूप खूप स्वागत आहे. आणि एक असं म्हणतात ना की पोलीस अधिकारी म्हटलं की लाठी आणि काठी असंच ते सगळं असतं, पण आता ते चित्र थोडंसं बदलताना दिसतंय. डिजिटल काठी हातात आलेली आहे पोलीस अधिकाऱ्यांच्या आणि त्याच्यामुळे तपासाचा वेग पण खूप वाढलेला आहे. सो एक डॅशिंग अधिकारी आणि जलद तपास करणारी अधिकारी म्हणून तुमचं एक वेगळं नाव आहे, ओळख आहे. सो मोक्षदा पाटील स्टाईल काय आहे तपासाची? असं स्टाईल वगैरे काही नाही. कुठल्याही गुन्ह्याचं डिटेक्शन असेल किंवा त्या गुन्ह्याचं दोषसिद्धीमध्ये जर आपल्याला कन्वर्ट करायचं असेल तर हा एक टीम एफर्ट असतो आणि तुम्ही तिथे टीम लीडर म्हणून त्यांना एक लीडरशिप देणं अपेक्षित असतं. आपलं जे उद्दिष्ट आहे ते त्या वेळेमध्ये पूर्ण करणं, हे जसं आपण एखाद्या प्रोजेक्टमध्ये करतो तसंच आपल्याला गुन्ह्याच्या तपासामध्ये पण करायचं असतं. कधी कधी ह्या गुन्ह्यातले काही फॅक्टर हे अनाकलनीय असतात, त्यावेळी आपल्याला ते सत्य किंवा त्या सत्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दिसत नसतो. त्यावेळी आपल्याला आपली मेहनत थोडीशी वाढवावी लागते आणि थोडीशी क्रिएटिव्हिटी पण जास्त आपल्याला वाढवावी लागते. त्याच्यातून आपल्याला लवकर रिझल्ट मिळू शकतात. पण एखादी केस आली किंवा एखाद्या ठिकाणी गुन्हा घडलाय हे कळल्यानंतर फर्स्ट मोड ऑफ ॲक्शन काय असतो? हे बघा, सगळ्यात पहिले तर कुठलाही गुन्हा घडला की त्याचे सामाजिक काही परिणाम आहे का इमिजिएटली हे बघण्याकडे आपलं एक माइंड काम करतं. दुसरं आपलं माइंड तो गुन्ह्याचा सामाजिक सांस्कृतिक अँगल बघून त्याचा काही परिणाम वाढणार आहेत का जिल्ह्यात किंवा राज्यात, देशामध्ये सुद्धा त्याचे रिपरकशन जाणार आहेत का, ह्याची आकडेमोड लगेच आपल्या डोक्यात सुरू होते. आणि मग नंतर त्या ठिकाणी तपासी अधिकारी नेमणे, गंभीर गुन्हा असेल तर त्या ठिकाणी
आपल्या टीम सोबत DYSP असतील, ॲडिशनल SP असतील, SP असतील, यांनी तिथे भेट देणे आणि एकंदर परिस्थितीचं व्यवस्थित निरीक्षण करून तो गुन्ह्याला वैयक्तिक स्वरूपात देखील न्याय देण्याचा प्रयत्न करणे, तसेच तो गुन्हा जर काही लॉ अँड ऑर्डरमध्ये कन्व्हर्ट होणार असेल तर त्यासाठीची पण मोर्चे बांधणी सुरू करणे, ह्या अशा काही 2-3 स्टेप्स घ्याव्या लागतात. बरोबर. मी आता म्हटलं की मोक्षदा पाटील स्टाईल काय आहे तपासाची, पण एकीकडे आम्हाला असं पण दिसलंय की छत्रपती संभाजीनगरमध्ये तुम्ही जेव्हा SSP होता तेव्हा त्या युनिटचा क्रमांक 30 होता आणि तो तुम्ही 3वर नेऊन ठेवला. तर कसं काय हे शक्य झालं? अशी काय तुमची मोडस ऑपरेंडी होती? पोलीस प्रशासनाचे काय काय क्रायटेरिया आहेत ते आपण बघू. ते म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये गुन्हा दाखल झाला पाहिजे, गुन्हा दडवला नाही गेला पाहिजे, गुन्ह्याची संख्या वाढू नये म्हणून गुन्हाच दाखल करायचा नाही, ही प्रवृत्ती किंवा हा माइंडसेट चुकीचा आहे. त्याकरता गुन्हा दाखल करण्यासाठी नागरिकांना पोलीस स्टेशनमध्ये सुरक्षित वाटेल कुठल्याही वेळी असं वातावरण किंवा तो कॉन्फिडन्स पब्लिकमध्ये तयार करणे, गुन्ह्याचं डिटेक्शन रेट वाढवण्यासाठी प्रयत्न करणे, तसेच गुन्ह्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांचं जे सामान चोरीला जातं त्याची जास्तीत जास्त रिकव्हरी करून वेळेच्या त्यांना ते सुपूर्द करणे, तसेच न्यायालयामध्ये दोष सिद्धीचं प्रमाण वाढवणे, हे काही अँगल्स त्याच्यामध्ये आहेत. परत आमची जी पोलीस यंत्रणा आहे, आमचे कॉन्स्टेबल्स आहेत, अधिकारी आहेत आणि त्यांचा परिवार यांच्यासाठी वेलफेअरच्या काही योजना असतील त्यामध्ये पूर्ण ताकदीनिशी उतरणे किंवा यांची क्षमता, व्यावसायिक क्षमता वाढवण्यासाठी आणि प्रत्येकाकडून चांगलं काम करून घेण्यासाठी काही रुटीनच्या गोष्टी आणि काही नव्या गोष्टींचा ताळमेळ घालत सतत पुढे जात राहणे, हे एक त्याच्यात आपल्याला करावं लागतं. तसेच ओव्हरऑल आपली जी जनता आहे आणि पोलीस यांच्यामधला दुवा म्हणून जो संवाद आपल्याला स्थापन करावा लागतो, ज्याला आपण कम्युनिटी पोलिसिंग म्हणतो, ज्याचे आपल्याला वरिष्ठ कार्यालयांकडून वेगवेगळे प्रोजेक्ट्स हाती दिले जातात, बैठका घ्याव्या लागतात, लोकांमध्ये जाऊन संवाद साधणं असेल, त्यांचं मन जाणून घेणं असेल, त्यांचे छोटे मोठे काही प्रश्न असतील ते पहिले ऐकणे, समजणे, आपल्या यंत्रणेला देखील ते एक रिस्पॉन्स त्यांचा पॉझिटिव्ह आणि सभ्य पद्धतीने केला पाहिजे याचे प्रयत्न अविरत ठेवणे आणि हे प्रोजेक्ट यशस्वी करून दाखवणे. याशिवाय महिला, मुले, वृद्ध नागरिक, सिनियर सिटीजन्स किंवा समाजातले काही घटक असतात, त्यांचं वाली कोणी नसेल कदाचित, त्यांच्याकडे विशेष तत्वाने लक्ष देणे, त्यांच्या सोबत काही गुन्हा घडला असेल किंवा काही चुकीचं होत असेल तर त्यांचं म्हणणं ऐकणे, त्यांची गुन्हा नोंद होईल हा भरोसा त्यांना देणे आणि एक सन्मानाची वागणूक सगळ्यांना मिळेल यासाठीचे प्रयत्न, असे हे जे काही पॅरामीटर्स आहेत याच्यासाठी आम्ही डे 1 पासूनच प्लॅन केलेला आणि प्लॅन एकदा करून भागत नाही, रोज त्याच्यावर आपल्याला मेहनत करावी लागते आणि करून घ्यावी लागते. तर आमच्या संभाजीनगरच्या सर्व टीमने देखील याच्यामध्ये भरपूर सहभाग दिला आणि म्हणून ते थोडं पॅरामीटरवर खेचून आणण्यात आम्ही यशस्वी ठरलो असो. बरोबर. तुम्ही आता कम्युनिटी पोलिसिंगबद्दल म्हणालात, इथे अर्थातच कम्युनिटी आली की लोकांचा सहभाग आला, पण पोलीस म्हटलं की लोक बिचकतात, घाबरतात, पण अशा वेळेला तो फ्रेंडली कन्व्हर्सेशन कशा पद्धतीने केलंय तुम्ही? काही असा किस्सा आहे का तुमच्या तपासामध्ये की घडलाय आणि तिथे लोकांचा सपोर्ट मिळालाय किंवा काही वेगळी रिॲक्शन मिळाली आहे? हो, नक्कीच. महाराष्ट्रात काम करताना विशेषतः लोकांचा सपोर्ट आणि त्यांना कुठलीही आयडिया आपल्या जनतेला खूप लवकर समजतात आणि त्यांचंही भलं असेल तर ते लवकर त्याला कॅचही करतात किंवा एखाद्या विषयात कोणी काम करू इच्छित आहे प्रामाणिकपणे, सिन्सिअरली, हे त्यांना जर जाणवलं तर त्यांचा भरपूर सपोर्ट आपल्याला मिळू शकतो आणि तीच आपली महाराष्ट्र पोलिसांची तीच खरी ताकद आहे. हे आपल्याला जर ओळखता आलं आणि त्या वाटेने कन्स्ट्रक्टिव्ह पावलं टाकता आली तर आपल्याला कम्युनिटी पोलिसिंगमध्ये देखील खूप काही करता येतं, ज्याचा डायरेक्ट संबंध लॉ अँड ऑर्डरशी आहे. आपल्याला जर समाजामध्ये कायदा आणि सुव्यवस्था एक मोठी व्यवस्थित राखायची असेल तर पोलीस आणि पब्लिक यांच्यामधली दुरी जास्त वाढता कामा नये. त्यांच्यामधला संवादाची जी दरवाजे आहेत ते नेहमी ओपन पाहिजेत. मग तुमचा नंबर सगळीकडे असणं असेल किंवा तुमच्या यंत्रणेने कंट्रोलला कॉल आला तर त्यांनी देखील तेवढ्याच ताकदीनिशी तो प्रतिसाद देणं हे त्याच्यामध्ये आवश्यक असेल. मग काही विषय तुम्हाला जास्त ज्याच्या काम करायची जास्त इच्छा असेल, फॉर एक्झाम्पल आपण स्त्री पुरुष समानतेचा विषय घेऊ किंवा महिलांवर जे अत्याचार होतात ते घरातले असतील, डोमेस्टिक व्हायलन्स असेल,
हुंडा पद्धती असेल किंवा छेडखान असेल, छेडखानी असेल शाळा कॉलेजमध्ये जाताना, हे होतात आहे कारण ती महिला आहे. सो हे जे लोक हे प्रकारचे गुन्हे करतात त्यांच्या डोक्यात असतं की इट इज ओके टू डू दॅट. आणि ही मानसिकतेला आपण शाळामध्ये कॉलेजमध्ये जर आपण हात घातला, अड्रेस केलं, हे चुकीचं आहे कायद्याने, पण हे जर त्यांना समजवलं तर येणारी पुढची पिढी अशा प्रकारचे गुन्हेगारी मागे टाकेल अशी आपल्याला आशा आहे. याकरता आपण संभाजीनगरमध्ये अभिन्न नावाचा एक प्रोजेक्ट राबवला होता. मी आता त्या प्रोजेक्टकडेच येणार की तुम्ही तरुणांसाठी तो प्रोजेक्ट राबवला होता. काय होता तो सगळा प्रकल्प आणि याच्यामधून काय निष्पन्न झाला? त्याचं नावच आहे बघा, अभिन्न. म्हणजे आपलं स्त्री म्हणून आपलं शरीर वेगळं आहे, पुरुषांचं वेगळं आहे, पण आपल्याला संविधानाने सगळ्यांना समान अधिकार दिलेत. आणि महत्वाचं म्हणजे समान संधी ही मिळाली पाहिजे असे कुठेतरी आपल्याला आश्वस्त केलेलं आहे. ती संधी असते पण ती सगळ्यांना घेता येत नाही, किंवा सगळ्या मुलींना, विशेषतः आपल्या ग्रामीण महाराष्ट्रातल्या मुलींना तिथपर्यंत पोहोचायची कधी वाट माहिती नसते, किंवा कधी कसं तिथपर्यंत पोहोचायचं याचं मार्गदर्शन मिळत नाही. तसंच बऱ्याचशा मुली या शाळा कॉलेजात जाताना छेडखानीमुळे देखील शाळा सोडून देतात, किंवा डिप्रेशन येतं, घरचे लोक त्यांना घराबाहेर पडण्यापासून परावृत्त करतात, किंवा इतर काही रिग्रेसिव्ह काही चालीरीती असतील ज्या महिलांच्या शिक्षणासाठी, नोकरीसाठी किंवा व्यवसायासाठी मध्ये येतात. हे ज्या ह्या वाईट गोष्टी आहेत, ह्या वाईट आहेत हे कुठेतरी सांगणं, समजवणं महत्वाचं आहे, कारण त्या कायद्याने सुद्धा चुकीच्या आहेत. याच्यासाठी आपण प्रत्येक शाळा कॉलेजामध्ये जाऊन आमच्या टीमने, मी विशेष तत्वाने आमच्या टीमचा इथे उल्लेख करू इच्छिते, आपण त्यांना पहिले जेंडर सेन्सिटायझेशन दिलं आणि कायदा आणि ही संकल्पना एकत्र कशी आहे हे समजून दिलं. आणि शाळांमध्ये खेळाच्या माध्यमातून आपण हे करून घेतलं. आपण असं कितीही बोललो तरी लक्षात राहणार नाही, पण आपण खेळता खेळता हसत खेळत एखादा विषय समजावून दिला तर लहान वयात कदाचित तो जास्त भावतो आणि लक्षातही राहतो. तर आपण 5-6 खेळ ठेवले, जसे की कणिक दिली, मुलांना लाटायला सांगितली, मुलींना लाटायला सांगितली. सो इट सीम्स दोघांना पण गोल पोळी लाटता येते किंवा लाटता येत नाही. आपण त्यांना मिक्सरचं भांड दिलं दुरुस्त करायला, तो इट सीम्स मुली पण करू शकतात ते दुरुस्त. आपण त्यांना 2 चित्र दाखवली. एका चित्रात एक मुलगी जीन्स आणि पाश्चिमात्य पेहराव करून आलेली होती, आणि दुसऱ्या चित्रामध्ये तिने शाळेचा पंजाबी ड्रेस घालून ती शाळेत जात होती 2 वेण्या घालून. आम्ही मुलग्यांना विचारलं, तुम्हाला काय वाटतं कोणाची छेड काढल्या जाईल? तर मुलांनी सांगितलं की ही जीन्सवाल्या मुलीची छेड काढल्या जाईल. पण मग त्या मुली बोलल्या, आम्ही शाळेत पंजाबी ड्रेस घालून येतो पण आम्हाला एक हा त्रास सहन करावा लागतो. मग तेव्हा मुलांना ते वेगवेगळ्या अँगलने त्या गोष्टीकडे, किंवा इव्हन टीचर्स, त्यांचे शिक्षक, पालक हे पण एक वेगळ्या नजरेने त्याच्यातून बघायला लागले. आणि त्याच्यानंतर आपण सगळ्यांमध्ये संवाद ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांचे काही प्रश्न असतील किंवा त्यांचे छोटे छोटे त्रास असतील लहान मुलांचे, ते समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि शिक्षकांना पण हे समजावून दिलं की इट इज नॉट ओके टू टेल गर्ल्स की अरे दुर्लक्ष कर, मुलगा आहे तो असं करेलच, तो इट्स नॉट ओके. तिचा पण अधिकार आहे सन्मानाने पब्लिक स्पेसेसमध्ये राहण्याचा, वागण्याचा, आणि ती जागा गुन्हेगारी मुक्त पद्धतीने अप्रोच करण्याचा. अर्थातच हे नुसतं प्रोजेक्ट करून भागत नाही, त्याच्यासाठी गुन्हा ऍक्च्युली घडला तर त्याची त्वरित नोंद घेणे, त्याचा तपास करणे, तो आरोपी जो आहे त्याला प्रॉपर पद्धतीने त्याच्यापर्यंत पोहोचणे, आणि एक चांगली टाईट केस बांधून त्याला न्यायालयात नेणे हे पण तेवढंच आवश्यक आहे. नक्कीच. आता आपण म्हणजे स्त्री पुरुष समानतेसाठी हा प्रोजेक्ट किती महत्त्वाचा ठरला असेल, किंवा तरुणांमध्ये तो विचार रुजवण्यासाठी किती महत्त्वाचा ठरला असेल, हा एक विषय झाला. पण मला तुम्हाला फ्रँकली विचारायचं आहे की तुम्ही पोलीस सर्व्हिसेसमध्ये आहात, इथे हे जेंडर बायस किती प्रमाणात दिसतं तुम्हाला स्वतःला एक महिला अधिकारी म्हणून काय फेस करावं लागलंय? सुदैवाने आपलं राज्य खूप प्रोग्रेसिव्ह आहे. आणि माझं भाग्य, मला इथे काम करण्याची संधी मिळाली, कारण मला जिथे काही गोष्टींचा अंदाज येत नव्हता त्यावेळी समोरच्यांकडून जो प्रतिसाद मिळत गेला त्याच्यातून तो अंदाज चांगला बांधल्याची मला प्रॅक्टिस होत गेली. आणि लोकांचा रिस्पॉन्स जो आहे तो आपल्या इथे निश्चितच कैक पटीने खूप पॉझिटिव्ह राहिलेला आहे. आणि 1-2 काही प्रसंग असतील, काही बायस असेलही नसेलही, पण मला वाटतं जेव्हा तुम्ही ह्या ठिकाणी बसता
तर तुम्ही तुमच्यावर असलेल्या जबाबदारीकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि कधी कधी काही गोष्टींना इग्नोर पण करता आलं पाहिजे. त्या गोष्टी जर तुमच्या कामामध्ये तुम्हाला काम कोणी करू देत नसेल तर एक मोठा प्रॉब्लेम आहे. पण जी व्यक्ती, मग ती कुठलीही असो, कुठेही असो, ती जर एखाद्या महिलेला थोड्याशा वेगळ्या दृष्टीने, खालच्या दृष्टीने किंवा हिला काय समजतं असं बघत असेल तर तो त्यांचा प्रॉब्लेम आहे. इट टॉक्स अबाउट देम, नॉट अबाउट यू ऑर युअर कॅपॅसिटी. हे हळूहळू जसं वय वाढतं मे बी तसंही तो एक जाणीव तुमची वाढत असेल. तर सध्या मी या पद्धतीने या गोष्टीकडे बघतीये. पण असा काही प्रसंग आहे का की खूप ऑकवर्ड फील झालंय फील्डमध्ये? कारण तुम्ही जेव्हा ऑन फील्ड असता तेव्हा रात्रीचे म्हणजे तपास करणं असेल किंवा मग बंदोबस्त असेल, तिथे अवेलेबल राहणं असेल. सो ह्या सगळ्या गोष्टी रोजच्या कामाच्या इतक्या सोप्या नाही आहेत ना, किंवा त्या चौकटीतल्या नाही आहेत, त्या सगळ्या आउट ऑफ बॉक्स आहेत. सो अशा वेळेला ते हँडल करणं एक स्त्री म्हणून किती डिफिकल्ट होतं, आणि पोलीस अधिकारी म्हणून सुद्धा. तुम्हाला खरं सांगू का, असं वेन यू आर ऑन ड्युटी यू फॉरगेट दॅट यू आर अ वुमेन, यू आर वर्किंग ॲज अन ऑफिसर. तिथे तुम्हाला कोणी महिला आहे म्हणून तुम्ही UPSC पास नाही झालेले आहे किंवा तुम्ही मुलगी आहे म्हणून तुम्हाला 5 मार्क जास्त दिले असं तर नाही झालेलं आहे. त्यामुळे तुम्हाला उलट तिथे जबाबदारी आहे. आम्ही जेव्हा IPS होतो, IAS होतो किंवा इतर सेवांमध्ये जातो तेव्हा तुम्ही जबाबदारीच्या मोठ्या पदावर कदाचित लहान वयातच तुम्हाला जावं लागतं. सो ती जबाबदारी आणि तो युनिफॉर्मचं मी त्याला वजन म्हणेल ते आपल्याला बेअर करायचं आहे आणि आपल्या सोबतीच्यांचं आपल्याला बेअर करायचं आहे. तो थॉट पहिले माझ्या डोक्यामध्ये असतो आणि मला कधीच असं अनकम्फर्टेबल किंवा काही अजिबात वाटलेलं नाही आहे. मला जशा पद्धतीने काम करायचं आहे तसं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याला वरिष्ठांचा, सोबती सहकार्यांचा नेहमी सपोर्टच मिळालेला आहे. चांगल्याच आठवणी आहेत आणि एखाद दुसरे असे प्रसंग माझ्या किंवा इतरांच्या सोबत काही झाले असतील, पण ते एवढे मोठे नव्हते कधी वाटले की त्याच्यामुळे मी माझा मुख्य प्रवाह, मुख्य फ्लो मी ऑल्टर करू, असं मला कधी नाही वाटलं. बरोबर. खूप चांगला विचार आहे. पण याच्यात सुद्धा तुम्हाला असं वाटतं का की शहरी आणि ग्रामीण भागात काहीतरी फरक असू शकेल जेव्हा ह्या टर्म्समध्ये आपण बोलतो तेव्हा? कारण तुम्हाला हे माहिती आहे की तुम्ही महिला अधिकारी आहात किंवा तुम्ही फक्त अधिकारी म्हणून स्वतःला पाहताय, पण सोबतचे जे असतात तर त्यांचे विचार आपण नाही बदलू शकत ना. हो, पण आपण असं अज्युम का करतोय की त्यांचे विचार वाईट आहेत? आमचं जे पोलीस दल आहे हे शिस्तबद्ध आहे. त्याच्यात एक हायरार्कीचं स्ट्रक्चर सेट आहे. त्याच्यामध्ये कोणी काय काम करायचं हे बऱ्याच अंशी सेट आहे आणि कोणाची सूचना घ्यायची, कोणाचं आदेशाचं कशा पद्धतीने पालन करायचं हे देखील सगळं त्याच्यामध्ये बऱ्याच अंशी सेट केलेलं आहे. त्यामुळे ते आपल्याला राबवायचं आहे आणि समोरचा जेव्हा आपल्याकडे बघतो तेव्हा तो किंवा ती व्यक्ती अधिकारी म्हणूनच बघत असतात. आता तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेताय, मी इंटरव्ह्युअर म्हणून तुमच्याकडे बघत आहे. त्यामुळे असा कधी प्रसंग आलेला नाही आहे. उलट मला भक्कम साथ मिळालेली आहे आणि मिळते. यू जस्ट हॅव टू नो इट, हाऊ टू गेट इट डन. आणि आपलं मेन गोल हा ते काम किंवा ते उद्दिष्ट असलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये हे सारखं डोक्यामध्ये मी मुलगी आहे, मी महिला आहे असं सारखं नाही कोणी ठेवू आणि समोरच्यांनी पण तिच्याकडे सारखं मुलगी आहे, महिला आहे म्हणून नाही बघू. वी आर ऑल मोर दॅन दॅट. बरोबर. तुमचं गोल फिक्स आहे हे आम्हाला कळतं, कारण तुमचं आम्हाला एक कन्फ्युजन आहे की इतकं अकॅडमिक स्ट्रॉंग असताना तुम्ही बालवैज्ञानिक होतात, डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक म्हणून तुम्हाला पुरस्कार मिळालेला आहे. म्हणजे सायन्सची आवड आहे हे याच्यातून दिसतं आणि मग UPSC. तर हे सगळं कसा आहे तो तुमचा प्रवास? मला लहानपणापासूनच वाचनाची खूप प्रचंड आवड राहिलेली आहे. मी ठाण्याच्या मराठी माध्यमाच्या सरस्वती सेकंडरी स्कूलची विद्यार्थिनी आहे. त्याच्यानंतर मी सेंट झेवियर्समधून सोशॉलॉजी केलं, इग्नूमधून MA सोशॉलॉजीमध्ये केलं आणि कॉलेजमध्ये असताना आईवडिलांचं नेहमीच म्हणणं होतं की तू इतरही काही गोष्टी शिकत राहा. मला आणि माझ्या बहिणीला त्यांनी नेहमी एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी किंवा जगात काय चाललंय हे पण आपल्याला माहीत पाहिजे असं त्यांनी नेहमी इथॉस देण्याचा प्रयत्न केला. आणि होमी बाबा यंग सायंटिस्ट ही एक कॉम्पिटिटिव्ह परीक्षा असते आणि विज्ञानामध्ये काय आवडण्यासारखं नाही आहे
ते तुमची क्युरिओसिटी तयार करतं, तुम्हाला ती क्युरिओसिटी कशी सॉर्ट आउट होते हे पण तुम्हाला शिकवतं. सो इट्स व्हेरी फॅसिनेटिंग. त्यामुळे नवे नवे विषय जर आपल्याला आवडत असतील तर ते आपण नेहमी सोबत ठेवले पाहिजेत आणि त्याचा उपयोग कामात पण कुठेतरी होतच असेल, आय एम शुअर. तुम्ही 8 भाषा शिकलात, एवढं कसं काय म्हणजे आवड आहे भाषा शिकण्याची, कशामुळे निर्माण झाली ती आवड? तर ते मी नाही सांगू शकत कशामुळे निर्माण झाली, पण माझे आजी आजोबा अहिराणी बोलायचे. अच्छा. हा, सो तो एक आस्पेक्ट झाला. आपण मराठी बोलतो महाराष्ट्रामध्ये, त्यामुळे मराठीवरचं प्रेम तर आहेच, असणारच, नेहमी असणार. परत मराठीमध्ये वाचनाचा आपला वेग पण खूप फास्ट असतो, सो ती एक जमेची बाजू झाली. परत आपली राष्ट्रभाषा आहे हिंदी, आमच्या शाळेमध्ये संस्कृत देखील होतं आणि त्याच्यानंतर जर्मन असेल, फ्रेंच असेल, स्पॅनिश असेल. भाषेपेक्षा ती भाषा आपल्याला काय घेऊन येते हे बघण्यात मला खूप इंटरेस्ट वाटतो, कारण ती भाषा, ते कल्चर, त्या लोकांची राहण्या वागण्याची पद्धती, त्यांचा इतिहास, त्यांच्या चुका, त्यांनी आज काय केलं की आज ते जगामध्ये त्या पोझिशनला आहेत, हे तुम्हाला त्याच्यातून कळू शकतं. आणि भाषा समजून तुम्ही तुमची संस्कृती, तुमची जागा जगामध्ये त्या पद्धतीने मांडू शकतात, चांगल्या पद्धतीने मांडू शकतात, असं मला वाटतं. तुम्ही समाजशास्त्रामध्ये MA केलंय आणि तुम्ही फिलॉसॉफी पण शिक्षण घेतलेलं आहे. तर मला हे विचारायचं की जेव्हा तपास करता तेव्हा गुन्हेगार असेल तर त्याला काही तत्वज्ञानाचे डोस पाजले जातात किंवा या फिलॉसॉफीचा काही उपयोग होतो तुमच्या आत्ताच्या या करिअरमध्ये? हो, होतो. बिकॉज मला असं वाटतं की तत्वज्ञान हा कुठलेही विषय, मग तो गणित असेल, समाजशास्त्र असेल, भाषाशास्त्र असेल, कुठलाही विषय हा तत्वज्ञानाकडेच तुम्हाला घेऊन जातो. ते अल्टिमेट टोक आहे. त्यामुळे, आणि तो अफाट विषय आहे खूप, त्यामुळे तो कुठेतरी जाणून घ्यावा, ज्याच्यामुळे आपल्याला गोष्टींची अजून चांगल्या पद्धतीने समज येईल किंवा जाणीव होईल आणि एक एनरिचमेंट येईल. या भावनेतून मी ते थोडंसं शिकायला सुरुवात केली आहे. तुम्ही मराठीमधून शिक्षण घेतलेलं आहे. एक न्यूनगंड असतो नाही म्हटलं तरी मराठी विद्यार्थ्यांमध्ये की आपण ते शिकलो आहे आणि आपण इतर भाषांमध्ये, स्पेशली इंग्लिशमध्ये जर आपण कमी असू, ग्रामीण भागामध्ये हे चित्र दिसतं, पण त्याच्यामधून ओव्हरकम कसं करायचं या सगळ्यातून, तो न्यूनगंड बाजूला ठेवून आज तुम्ही इथपर्यंत पोहोचला आहात. तर तुम्ही काय सजेस्ट कराल आपल्या ऑडियन्सला, कारण आपल्या ऑडियन्समध्ये अनेक UPSC करणारे किंवा त्याकडे जाणारे मुलं आहेत, सो त्यांच्यासाठी तुम्ही काय सजेस्ट कराल की हे कसं शक्य होऊ शकतं? मी आपल्या मुलामुलींना हेच सांगेल की इंग्लिशचं अजिबात काही ते अवडंबर माजवायची गरज नाही आहे, बट ॲट द सेम टाईम आपल्याला इंग्रजी भाषा अवगत असली पाहिजे, त्याच्यात काहीच वावगं नाही आहे. तिसरी गोष्ट, आपल्याला वाटतं मी बोलताना माझं उच्चार चुकतात आहे इंग्लिशमधलं किंवा माझं ग्रामर चुकतं आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. भाषा ही प्रवाही असते. आपण मराठीमध्ये पण कोणी बोलताना, आता प्रत्येकजण वेगवेगळ्या, आपलं खानदेशी आम्ही वेगळ्या पद्धतीने बोलणार, विदर्भात आपल्याला वेगळ्या पद्धतीचा काही वेगळे शब्द, वोकॅब्युलरी प्रत्येक भागाची असते आणि ती घेऊन मिळून आपली मराठी भाषा बनलेली आहे. तसंच इंग्रजी पण ही तुम्ही चुकीचं असं एक टोन असा काही नाही आहे जगामध्ये. खुद्द ब्रिटनमध्ये, इंग्लंडमध्ये ज्यांची ती भाषा आहे, तिथेच ते इतकी कॉस्मोपॉलिटन तो समाज आहे, तिथे ते लोक वेगवेगळ्या पद्धतीने टोनमध्ये इंग्लिश बोलतात. परत आपल्याला इंग्लिश आपण नेहमी एक विषय म्हणून बघतो की माझं ग्रामर चुकलं तर मला अर्धा मार्क माझा इथे कट होईल, पण असं काहीच नाही आहे. तुम्ही अभ्यास करताना बरोबर चोख अभ्यास करा, परंतु बोलताना ती जी भीती आहे ती कृपया जाऊ द्या. त्याच्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त इंग्रजी ऐका. मग काही इंग्रजी अगदी गाणं असेल किंवा काही एखादी सिरियल असेल, मूव्ही असेल, इंग्रजी बातम्या असतील, तुम्हाला हे बेसिक काही शब्द मास्टर झाले, बेसिक काही शब्दरचना मास्टर झाल्या, एक दुसऱ्यांशी तुम्ही बोलायला लागलात की तुमची तो न्यूनगंड तर अजिबात असायची गरजच नाही. आपण जर एवढा प्रभावी तीव्र विचार आपल्या मातृभाषेत करू शकतो तर तो तेवढ्याच फास्ट पद्धतीने इंग्रजीमधून पण करू शकतो. आपल्याला तिथे ट्रान्सलेट करून बोलायची गरज नाही आणि इंग्रजीचा न्यूनगंड बाळगायची गरज नाही. एक सांगते, फ्रेंच लोक हे त्यांच्या पद्धतीने इंग्रजी बोलतात, ते त्या हेल काढून त्या पद्धतीने इंग्रजी बोलतात, किंवा न्यूयॉर्कमधले लोक वेगळ्या पद्धतीने बोलतात. आता तुम्ही काही हिपहॉप गाणी बघाल तर ती काही व्याकरणदृष्ट्या अगदी बरोबर नसतात, बट दे आर स्टील स्पीकिंग. तर आपण ते बोलत राहिलं पाहिजे आणि बोलूनच आपली ती भीती किंवा एक आपली अढी असते
ती आपण घालवून टाकायची आपल्याला. नक्कीच. मला विचारायचं की तुम्ही फॉरेन लँग्वेज पण शिकला आहात, तर कधी असं झालं आहे का काही इंटरनॅशनल लोक आलेली आहेत किंवा फॉरेनर्स आहेत आणि त्यांच्या बाबतीत काही गुन्हा घडला आहे आणि त्या भाषेचा उपयोग झाला, असं झालं आहे कधी? नाही, असं सुदैवाने असं झालेलं नाही असंच म्हणावं लागेल. तर बट या आय एम रेडी. ग्रेट. तुमचा छंद किंवा बाकीच्या गोष्टी, तुम्ही नाटकसुद्धा आवडतंय तुम्हाला आणि म्हणजे लँग्वेजेस तर आहेच, पण तुम्ही कबड्डी वगैरे या सगळ्या स्पोर्ट्समध्ये पण खूप पुढे होतात. नक्की तुमचे दिवसातले 24 तासच असतात ना, की 48 तासांचा दिवस आहे तुमचा? नाही, एवढ्या सगळ्या गोष्टी ॲट अ टाइम हे करिअर सांभाळून कसं शक्य आहे? ते आता तुम्हाला एका पेजमध्ये माझा बायोडेटा दिसतोय, पण ते शाळेतली गोष्ट होती. जेव्हा मी शाळेत कबड्डीची मला आवड होती आणि आम्ही खेळायचो तो खेळ चांगल्या पद्धतीने, आणि वेळ तर सगळ्यांना तेवढाच असतो आणि असं नाही की दिवसाचा प्रत्येक तास अतिशय प्रोडक्टिव्हच असला पाहिजे असंही काही नाही आहे असं मला वाटतं. मग तुमचा तो अनप्रोडक्टिव्ह डे कसा असतो? असं नाही, काहीतरी तर आपल्याला करतच राहावं लागतं. मग ती मुलांसोबत वेळ घालवणं असेल किंवा घरच्यांना वेळ देणं असेल किंवा एखाद्या नव्या गोष्टीची माहिती घेत राहणं असेल किंवा काम असेल. कामाच्या वेळी तुमच्या डोक्यात घर येणार नाही असं नाही, आणि घरी असताना कामाची आठवणी येणार नाही असंही काही नाही. ते सगळं मिक्स असतं एकमेकांमध्ये. पण एक असतं ना की स्त्री जितकी ऑक्युपाय असते तर ते खूप कमी लोकांसोबत असं होतं की तो छंद जोपासणं, कुठल्याही गोष्टी लॉंग टर्ममध्ये फॉलो करणं. आणि तुम्ही आता पोलीस क्षेत्रात आहात तर तो फिटनेसही तेवढाच सांभाळून ठेवणं इट्स बिग टास्क, बरोबर ना? सो ते कसं करता तुम्ही? नाही, मला छंद जोपासायला नाही वेळ मिळत सध्या. हे वाचन किंवा शाळेमध्ये काही नाटकामध्ये सहभाग घेतला असेल किंवा IPS ट्रेनिंगमध्ये काही सहभाग घेतला असेल, त्या जुन्या गोष्टी झाल्या. आता एवढं छंद जोपासायला नाही वेळ मिळत. पण फिटनेस कसा सांभाळता? फिटनेस शिवाय यू विल गो बॅड. तुम्ही जर व्यायाम केला नाही तर तुम्ही दिवसभर तेवढ्या एनर्जीने तुम्ही नाही टिकून राहू शकत. आणि मला हे पण सांगावं असं वाटतं की विशेषतः मुली ह्या 7वी 8वी मध्ये खेळणं, बाहेर जाणं सोडून देतात, म्हणजे प्रॉपर खेळणं किंवा मग नुसतं मैत्रिणीसोबत एक राऊंड मारून येणं, रमत गमत एवढं करतात. पण मला मुलींना हे सांगायचं विशेषतः की चांगलं दणकून खेळा, दणकून व्यायाम करा आणि नेहमी करत राहा, कारण त्याच्यामुळे तुमचा ब्रेन फ्रेश राहतो, हेल्दी राहतो आणि तुमचे बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला तुमच्यातून एनर्जी येते. बरोबर. तुमचं स्ट्रेस बस्टर काय आहे? स्ट्रेस बस्टर आहे माझी मुलं. ओके. जी खूप मस्ती पण करतात आणि खूप म्हणजे कधी चांगलं पण वागतात असं ते दोघं स्ट्रेस बस्टर आहेत. किंवा घरी मिस्टरांशी काही स्ट्रेस आला तर त्या विषयावर नक्कीच बोलणं होतं, त्याच्यातून काही नवा मार्ग सुचतो, नवं सोल्युशन सुचतं किंवा कधी कधी नुसतं तो प्रश्न बोलून पण एकमेकांना हलकं वाटतं, तर ते आहे. किंवा आईशी बोलणं असेल किंवा कधी थोडं संगीत ऐकणं असेल, म्युझिक ऐकणं असेल, ह्याच्यामुळे नक्कीच स्ट्रेस बस्ट होतो. आणि व्यायाम. बरोबर. आपल्याकडे आता असं झालं ना की महिलांना एक लेबल लावलेलं आहे सुपर वुमन म्हणून, म्हणजे आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या असतात. हे एक इनडिरेक्टली दिलेलं बर्डन पण आहे आणि आपल्याला पण ते करावंसं वाटतं अनेकांना, कारण ते अवॉर्ड म्हणून आपण अनेक जण त्याच्याकडे बघतात. पण हे सगळ्या याच्यामध्ये घर आणि करिअर हे सगळं जर आपल्याला व्यवस्थित समतोल आणि विदाऊट स्ट्रेस जर करायचं असेल तर तुम्ही काय सजेस्ट कराल? सुपर वुमन हा छलावा है, उसमें पडना नहीं है हेच मी सांगेल. असं कुठलंही तुम्ही उपाधी स्वतःला लावून घ्यायची गरज नाही आहे. सुपरमॅन होता ठीक आहे, छान आहे, ठीक आहे, बट हिज लाईफ इज सो डिफिकल्ट. सो सुपर वुमन म्हणजे ती सगळ्याच पातळ्यांवर बेस्टच आहे आणि प्रत्येक क्षणी प्रत्येक दिवशी बेस्ट आहे असं होऊच शकत नाही. सेकंडली आपलं काम आणि घर किंवा आपलं वैयक्तिक जीवन आणि व्यावसायिक जीवन असं की वॉटर टाईट असे वेगळे नाहीये कंपार्टमेंट, ते एकमेकांमध्ये खूप मिक्स असतात त्या गोष्टी. आणि स्ट्रेस तिसरी गोष्ट हा येणारच, स्ट्रेसला काहीच पर्याय नाही आहे आणि स्ट्रेस नेहमी खराबच असतो असंही काही नाही. स्ट्रेसमुळे ॲक्च्युली आपली क्षमता वाढवण्यासाठी आपलं शरीर, आपलं माइंड, ब्रेन हे त्या पातळीवर गोल गोल काम करायला लागतात आणि त्याच्यामुळे यू राईज अप ॲज अ स्ट्रॉंगर पर्सन ऑर अ मोर स्किल्ड पर्सन.
स्ट्रेस हाताळणं हे पण स्किल असेल आणि नेहमीच मी खूप चांगल्या पद्धतीने स्ट्रेस हाताळू शकतो किंवा शकते असंही काही नाही. कधी कधी ते हा मला स्ट्रेस आलाय नाही करायचं असं टेम्पररीली वाटणं इज व्हेरी नॉर्मल. ही पण एक भावना आहे आणि तिला आपण नॉर्मली ॲक्सेप्ट करणं पहिले महत्त्वाचं आहे आणि मग त्याच्यातून हळूहळू मार्ग काही स्ट्रेसला पटकन उपाय मिळतो, काही हे दीर्घकाळ रेंगाळणारे स्ट्रेस असतात. ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत आणि काही गोष्टी नेहमी तुम्हाला खलत तर राहतीलच, टोचणी लावतच राहतील. ते नेचर ऑफ लाईफ तसंच आहे. इट्स नॉट फेअर ऑलवेज. तर हे असं सगळं मिळून तो गाडा हाकत राहायचा आहे. नक्कीच. दुसरा एक प्रश्न असा आहे की जेव्हा आपण ॲट अ टाइम खूप गोष्टी करत असतो तर तो स्ट्रेस येतोच म्हणजे येतो, हो. पण ते हँडल कसं करायचं त्या क्षणाला? त्या क्षणाला फर्स्ट यू नीड टू कीप ब्रीदिंग प्रॉपरली. म्हणजे आता मी तुम्हाला या कॉन्टेक्स्टमध्ये विचारते की तुमच्यासमोर एखादी सिच्युएशन आली आणि खूप सगळा मॉब आहे आणि ती खूप सिच्युएशन क्रिटिकल झाली आहे, त्या क्षणाला ते सुचणं महत्वाचं असतं ना? नाही, सुचतं ते, कारण तुम्हाला त्याचं ट्रेनिंग दिलं गेलेलं असतं. अच्छा. आणि ती जबाबदारी आहे ती तुम्हाला सगळं तुमच्याकडून करून घेते मोस्ट ऑफ द टाइम्स. आणि त्यावेळी तुम्हाला स्वतःला विसरून त्या गोष्टीकडला हँडल करायचं असतं. आणि त्यावेळी तुमच्याकडे 3-4 ऑप्शन्स असतात. असं नाही की तुमच्याकडे 10-12 ऑप्शन्स आहेत. पण कोणी पण जन्मजात पोलीस नाही बनत. मी नेहमी सांगते, तुमचं ट्रेनिंग तुम्हाला पोलीस बनवतं किंवा तुमचं युनिफॉर्म तुम्हाला एक स्पेसिफिक काम देतं, ते तुम्हाला करायचं आहे. आणि त्यावेळी ती परिस्थिती समोर आली की तुम्हाला ट्रेनिंगमध्ये जे शिकवलेल्या आहेत गोष्टी किंवा तुम्हाला अनुभव आलेला असेल, इतरांचे काही अनुभव तुम्ही बघितले असतील, त्याच्यातून तुम्हाला फटकन हे समजून जायला पाहिजे की ही परिस्थिती वाढणार आहे, कमी होणार आहे. हे पटकन डोक्यासमोर येतो मॅप. आणि ते थोडं प्रॅक्टिसने पण येतं. आणि आपल्या सोबतीच्यांकडून ते करून घेणं हे टास्क त्याच्यातून असू शकतो. कारण प्रत्येक त्या सिच्युएशनमध्ये सगळेच जण उभे राहतील असं काही हे नाही. काही जण घाबरूही शकतात. तर ते पटकन त्यांचे चेहरे वाचणं, बॉडी लँग्वेज हे ॲट अ टाइम होतं डोक्यामध्ये. ते प्रॅक्टिसने होतं, ट्रेनिंगने होतं. बरोबर. आणि ह्या ट्रेनिंगचा उपयोग तुम्हाला बाकीच्या सगळ्या तपासात आणि या सगळ्यात होत असतो, पण किंवा लोकांना हँडल करण्यात होत असतो. पण एकीकडे तुमचा एक प्रोजेक्ट होता चिरंतन म्हणून की तुम्ही SRPF मधल्याच पोलीस अधिकाऱ्यांसाठी तुम्ही तो प्रकल्प राबवलेला. ते काय होतं नेमकं? ओके, सो SRPF हा आपल्या महाराष्ट्राचा खूप एक गौरवशाली फोर्स आहे. Exactly. आणि त्याच्यामध्ये जी कायदा सुव्यवस्था परिस्थिती हाताळण्यासाठी हा फोर्स कामामध्ये येतो. जेव्हा सर्व उपाय फेल होतात तेव्हा आमची ही SRPF आमचा हा फोर्स तेव्हा ॲक्शनमध्ये येतो. आमच्या या ग्रुप्समध्ये किंवा बटालियन ज्याला आपण म्हणू शकतो, त्याच्यामध्ये त्यांचे कुटुंबीयही राहतात. त्यामुळे त्यांच्या वेलफेअरसाठी आपल्याला जेवढं करता येईल तेवढं करणे हे निश्चित आपल्या हातात आहे. मग त्याच्यासाठी एक छोटी प्री प्रायमरी स्कूल, त्याला एक वेगळं रूप देणे असेल, तिला अत्याधुनिक करणं असेल, किंवा तिथे आम्ही तो ॲक्च्युली फक्त मुंबईच्याच गटात नाही परंतु इतरही आमच्या गटांमध्ये आहे. इतर ठिकाणी देखील हे केलेलं आहे लोकांनी, इतर अधिकाऱ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने. ओपन एअर थिएटर त्याला म्हणतो, की जिथे एक ओपन एअर थिएटर आहे आणि कुटुंबीय आणि त्यांची मुलं असं छान मस्त ते एखाद्या पिक्चरचा आस्वाद घेऊ शकतात सुट्टीच्या दिवशी. हे दर आठवड्याला तिथे होतं. किंवा इतर काही गोष्टी असतील, जसं आमच्या गोरेगावच्या ग्रुपमध्ये एक तलाव आहे नैसर्गिक, ज्याचं नावच आहे निसर्ग, परंतु तो बुजला होता. तर आम्ही NGO ग्रीन यात्रा NGO सोबत आणि जे लेकमॅन आहेत ज्यांना ओळखलं जातं बँगलोरचे आनंद, त्यांच्या सोबत ह्या तलावाचं सायंटिफिक पद्धतीने आम्ही पुनर्जीवीकरण केलं 7-8 महिन्यांमध्ये. त्याच्यामध्ये आमच्या दलाच्या लोकांनी, अधिकाऱ्यांनी स्वतः खूप ऍक्टिव्ह सहभाग घेतला. आणि आता ह्या पावसामध्ये तो तलाव नॅचरल पद्धतीने छान भरलेला आहे आणि पुन्हा बुजत नाही आहे. कारण तो तलाव चांगल्या सुस्थितीत असणं हे निसर्गासाठी पण महत्वाचं आहे, पण तिथे राहणाऱ्या आमच्या अधिकारी आणि कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी पण महत्वाचं आहे. ह्या इनिशिएटिव्स मधनं जे साध्य करायचं असतं ते होतं का? म्हणजे कारण लोकांचा सहभाग पण यात तितकाच महत्त्वाचा. आता एका लेखचा आपण विषय बोलतोय, पण अशा अनेक गोष्टी असतात की ज्या लोकांसाठीच करायच्या असतात, पण लोक कधी कधी त्याला अपोज करतात. असं कधी प्रसंग झालाय का तुमच्या आतापर्यंतच्या सर्व्हिसमध्ये?
कोविडमध्ये जेव्हा कोविडची पहिली लाट आली तेव्हा वैज्ञानिकांनाही काही दिवस माहित नव्हतं की याला तोंड कसं द्यायचं आणि एकदमच थोडं वेगळीच ती इट वॉज लाईक अशी परिस्थिती वारंवार नाही हाताळायला तुम्हाला मिळत. जेव्हा नॉलेज पण कमी होतं पब्लिकमध्ये किंवा यंत्रणेमध्ये, मग हळूहळू जसं ती माहिती मिळत गेली, आम्हाला प्रोटोकॉल्स सांगण्यात आले की आपल्याला अशा पद्धतीने तो राबवायचा आहे, लॉकडाऊन असेल किंवा टेस्टिंग असेल. तर तेव्हा लोकांचा ज्यांना त्याची भीती वाटत होती किंवा समजत नव्हतं, देयर वॉज अ गॅप इन देअर नॉलेज, त्यांना ते पॅन्डेमिक म्हणजे सगळ्यांची हेल्थ आपली एकमेकांशी जुळलेली आहे ह्याचं आकलन होत नव्हतं. ते एन्फोर्स करणं त्यावेळी खूप इट वॉज लाईक आम्हाला सँडविच सारखं वाटायचं. त्यावेळी त्याचा मुद्दा पण बरोबर वाटायचा की तो जर बाहेर गेला नाही तर त्याचे कुटुंब कसं चालेल, परंतु तो बाहेर पडला तर ही विल नॉट बी अलाइव्ह असंही होतं. तेव्हा ते समजून सांगून चांगले जे समाजातले लोक त्यांच्या मदतीने जास्तीत जास्त मदत अशा लोकांपर्यंत पोहोचवून तर ती एक इट वॉज म्हणजे ऐतिहासिक अशा पद्धतीची ती वर्ष होती. बरोबर. आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये मुलं असतील किंवा विद्यार्थी असतील तर ते खूप मेहनती असतात, पण त्यांना ना योग्य मार्गदर्शन अनेकदा मिळत नाही. अनेकांना पोलीस सर्व्हिसेसमध्ये यायचं असतं. आत्ता अलीकडेच घडलेली एक गोष्ट आहे की एक मुलगा ज्याला पळायचं होतं पण त्याच्या पायात शूज नव्हते, तो लिटरली त्या एक्झामसाठी चप्पल घालून धावत आला होता आणि तिथे जे अधिकारी होते त्यांना ते बघितल्यानंतर डोळ्यात पाणी आलं. इतकी मेहनत करण्याची तयारी असते पण योग्य संधी मिळत नाही किंवा हे. तर अशा विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय सजेस्ट कराल की त्यांनी कशा पद्धतीने हार न मानता पुढे चालत राहणं गरजेचं आहे आणि तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकता हा विश्वास त्यांच्यामध्ये कसा निर्माण होऊ शकतोय? मी याच्यासाठी मी एकदा दोनदा सांगितलीही असेल ही कदाचित कहाणी, पण मला ती सांगावीशी या कारणासाठी, या प्रश्नासाठी वाटते. माझ्याकडे एकदा एक पत्र आलं आणि एका 15 वर्षाच्या मुलीने ते हाताने पत्र लिहिलेलं फुलस्केपच्या आपल्या वहीचं पान फाडून. त्याच्यात तिने तिची सगळी कहाणी सांगितलेली की मॅडम मी 15 वर्षाची मुलगी आहे, मी अमुक तमुक XYZ या ठिकाणी राहते गावामध्ये, मी या शाळेत आहे, या इयत्तेत आहे. तिची ओळख पटवण्यासाठी तिने तिच्या आधार कार्डची झेरॉक्स जोडलेली, मी चांगली विद्यार्थिनी आहे हे सांगण्यासाठी तिच्या मार्कशीटची झेरॉक्स तिने जोडलेली आणि तिने सांगितलेलं की माझी आजी आणि वडील माझा बालविवाह करायला निघालेले आहेत, बट आय एम अ गुड स्टुडंट, मला अभ्यास करायचा आहे, मी तुमच्याबद्दल असं ऐकलेलं आहे, तुमची मदत मला हवी आहे. आणि तिने तिच्या घराचा नकाशा पण काढून दिलेला त्याच्यामध्ये. सो हे केवढं मोठं हे आहे बघा. सो याच्यासाठी तुम्ही काय नाही करणार. तर हीच नाही, हिच्यासारख्या अनेक मुलं आपल्याकडे आहेत, आपल्या महाराष्ट्रातच नाही आपल्या देशात आहेत. त्यांच्यामध्ये अपार तडफ आहे, पॅशन आहे, कपॅसिटी आहे, पण तुम्ही बोललात तसं कधी एक्सपोजर नसेल. परंतु मी सगळ्यांना हीच रिक्वेस्ट करेल की तुमच्या हातात, तुमच्याकडे जर मोबाईल फोन असेल तर तो पण एक खूप मोठी ज्ञानाची एक गुहा तुमच्यासाठी होऊ शकतो. तुम्ही तो भेदभाव करत नाही की कोण माझं ज्ञान मागतंय, तो सगळ्यांना सेम माहिती देतो. तर त्याचा एक आपण वापर करू शकतो. मी शिक्षकांना आणि पालकांना पण आवाहन करेल किंवा आपले जे फील्ड लेवलवरचे अधिकारी कर्मचारी आहेत, पोलीसचेच नाही सर्व यंत्रणांचे, त्यांनाही आवाहन करेल की ही खूप मोठा एनर्जीचा भंडार आहे. तर त्यांना त्यावेळी बोलून, तुमच्याशी 2 शब्द बोलून जर त्यांना प्रेरणा मिळणार असेल किंवा तुमच्या थोड्या मदतीने जर त्यांच्या लाईफमध्ये खूप चांगला काही होणार असेल तर तुम्ही ते कृपया करा. आणि किसी की लाईफ अच्छी बनते हुए देखना त्याच्यासारखा दुसरा आनंद नाही आहे. आणि याच्यासाठी महाराष्ट्र पोलीस हे नेहमीच प्रयत्न करत असतात. मग ती भरती एवढ्या स्मूथ पद्धतीने, पारदर्शक पद्धतीने राबवणं असेल किंवा अनेक ठिकाणी राज्य सरकारच्या संस्था आहेत ज्याच्यामध्ये मुलींना अशा पद्धतीचं शिक्षण, प्रशिक्षण किंवा स्पर्धा परीक्षांना कसं तोंड द्यायचं. अजून एक सांगू इच्छिते, स्पर्धा परीक्षांच्या पलीकडे पण खूप मोठं जग आहे. मोठ्या शहरांमध्ये असो किंवा छोट्या गावांमध्ये असो, आजकाल तंत्रज्ञानामुळे किंवा ओव्हरऑल एक्सपोजरमुळे रोजगाराच्या खूप मोठ्या संधी तुम्ही स्वतः निर्माण करू शकतात. व्यवसाय करू शकतो आपण. एक चांगल्या पद्धतीने शेती देखील अप्रोच आपण तो ठेवू शकतो. त्याच्यात काही वावगं नाही आहे, उलट ती काळाची गरज आहे. त्यामुळे फक्त स्पर्धा परीक्षा असं एक थोडंसं जे चित्र असेल तो जीवन जगण्याचा एक मार्ग आहे, परंतु जीवन जगण्याचे खूप छान मार्ग देखील इतर ठिकाणी आहेत
आणि ते आपल्याला आपण जे काय करू ते बेस्ट करायचं आहे. आणि येस, सपोर्ट तर राहील, कुठल्याही पद्धतीने करता येईल ते नक्कीच करणार. बरोबर. ॲक्च्युली डिजिटल जेवढं आपण होत चाललो आहे त्याच्यामधून खूप असं पण दिसतं की ते बेअरिंग कॅपॅसिटी खूप कमी झाली आहे. कुठल्याही गोष्टीचा ताण लवकर येतो लोकांना किंवा त्याच्यामधून डिप्रेशन येतं. सो अनेक केसेस अशाही दिसतात की मुलं लगेच हार मानतात आणि दुसरीकडे वळतात किंवा चुकीच्या गोष्टी करून बसतात. तर हे सगळं कंट्रोलमध्ये येण्यासाठी पोलीस दलाकडून काय प्रयत्न व्हायला हवे किंवा केले जातात प्रयत्न. कारण हे जे गेमिंग एडिक्शन आहे त्याच्यासाठी पालकांकडून पैसे चोरणं किंवा डेबिट कार्ड डिटेल्स चोरून गेमिंग मध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करणं, घरात चोरी करणं असेल किंवा व्यसनांच्या नादी लागणं असेल, अशा गोष्टी निश्चित पद्धतीने बऱ्याच ठिकाणी होतात. त्याच्यासाठी पोलीस शाळा कॉलेजांमध्ये जाऊन तर ह्या विषयाची जागृती करतातच, परंतु कोणी मुलीला ब्लॅकमेल करत असेल फोटोवरून तर नेहमी त्या गोष्टीची एक पद्धत आहे करण्याची, ते सेन्सिटिव्हली हँडल करून त्या मुलीला सेफ फील करवणं, तिला तक्रार द्यायची असेल तर व्यवस्थित तक्रार घेणं हे देखील आहे. आणि ही गोष्ट थोडी शिक्षकांनी, पालकांनी आणि मुलांनी पण स्वतः बघण्यासारखी आहे. मला वाटतं शाळेमध्ये पण जर पोलिसांना बोलवलं किंवा सायबर तज्ज्ञांना बोलवलं, असं वेगळं निश्चित आपण काहीतरी करू शकतो. किंवा मला वाटतं आता आजकाल ते शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये पण सायबर सिक्युरिटी बऱ्याच ठिकाणी घेत आहेत. याच्यामध्ये मुलांनी ऑनलाईन सुरक्षित राहणं महत्वाचं आहे. अनोळखी व्यक्तींशी चॅटिंग, हे अगदी मोठी माणसं देखील त्याच्यात फसताना आम्ही पाहतो. त्यामुळे हे जग थोडंसं व्हर्च्युअल आहे आणि जे समोर दिसतं आहे ते जास्त खरं आहे. हे समज आणि आपले फायनान्सेस जे डिजिटली असतील ते सेफ कसे ठेवायचे हे थोडे आपल्याला तेवढं सतत आता अपडेट राहावंच लागणार आहे, पालकांना पण आणि मुलांना पण. पण सायबर क्राईम वाढले तर गुन्ह्यांचा तपास करणं सोपं झालंय डिजिटल ह्याच्यामुळे की अवघडच आहे अजून? कुठलाही तपासच चॅलेंजिंग असतो. बरोबर. आणि त्याच्या सिव्हिअरिटीनुसार तो क्लिष्ट असू शकतो किंवा सोपा असू शकतो. तर सायबर क्राईम हे इसेन्शियली क्लिष्ट प्रकारात मोडतात, कारण त्याच्यासाठी तुम्हाला तिथे त्या आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी तुमच्याकडे खूप जास्त टूल्स पाहिजेत आणि आरोपीला एक्सेप्ट होण्यासाठी पण त्याला शोधून काढण्यासाठी तुम्हाला खूप जास्त त्याच्यामध्ये एक मावरिक ज्याला म्हणतो इंग्लिशमध्ये किंवा एक प्रकारची एक्सपर्टीज आपल्याला पाहिजे. तसे सायबर एक्सपर्ट पोलीस आमच्या दलामध्ये, आपल्या महाराष्ट्र पोलीस दलामध्ये आहेत आणि ते वेळोवेळी त्यांचं चांगलं काम करत आहेत. क्राईम रेट सिरीज आजकाल वेब सिरीजचा जमाना आहे, लोकांना तिथेच अनेक ऑप्शन्स मिळतात. मला असं वाटतं की काही गुन्हेगार तिथूनच तयार होतात. इतके वेब सिरीजमध्ये एक्स्ट्रीम लेवलवरचं क्राईम किंवा हे दाखवलेलं असतं. तर तुम्ही त्याच्यामधूनच तपासाचे पण हे शोधता का मार्ग? तुम्ही वेब सिरीज बघता का? मुळात तिथूनच सुरुवात आहे. फारशा बघायला खरं सांगायचं तर वेळ मिळत नाही, कारण घरी आल्यावर असं सलग काही बघणं असं फारसं होत नाही. पण हो, हा फीडबॅक मी बऱ्याच जणांकडून ऐकलेला आहे आणि त्याच्यामुळे त्याचे मार्ग असा काही मिळाले. पण येस, मी एवढ्यावर विश्वास ठेवते की सर्वसाधारण देश दुनियामध्ये काय चाललं आहे, सर्व क्षेत्रांमध्ये काय चाललं हे एक चांगल्या पोलीस ऑफिसरला किंवा एका चांगल्या लीडरला माहीत पाहिजे. बरोबर. एक शेवटचाच प्रश्न आता की पोलीस ऑफिसर हे पद एक असं आहे ना की ते आपोआपच इतकी जबाबदारी घेऊन येत आहे. महाराष्ट्र पोलीस दलात काम करत असताना आणखीन पुढे काय काय टास्क असणार आहेत आणि तुम्ही ते कसे फेस करणार आहात? इट्स अ ग्रेट क्वेश्चन. आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, येत्या काही वर्षांमध्ये भारत हा महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे. सेकंडली, आपली जी लोकसंख्या आहे ही जगामध्ये टॉपला जाणार आहे. तिसरी गोष्ट, आपल्या महाराष्ट्र राज्यामधला जो आर्थिक प्रगतीचा वेग आहे हा अजून वाढणार आहे. तर त्याला तोलून धरण्यासाठी आपली वैयक्तिक व्यावसायिक क्षमता आणि आपल्या दलाची क्षमता वाढवावी आपल्याला त्या पटीमध्ये लागणार आहे. वी विल हॅव टू बी, जसं आम्हाला स्मार्ट पोलिसिंगचं ब्रीदवाक्य सध्या दिलेलं आहे, ते स्मार्ट पोलिसिंगमध्ये आम्हाला
झपाट्याने स्टेप्स टाकावे लागणार आहेत. तुमचं क्षेत्र इतकं धावपळीचं आणि हे आहे, सो याच्यामध्ये असं कधी होतं का की काय मिस केलं आयुष्यामध्ये? मिस केलं, आता केलं असेल तरी काय वाटत बोलून फायदा, पण नाही, असं फारसं नाही वाटत काही मिस केलं असं वाटत नाही. पण काही वेळा सणासुदीला आपण घरी नसतो, कारण पोलिसांना त्याच वेळी आपल्याला आपलं कर्तव्यावर जावं लागतं, तर ते कधी कधी मिस होतं असं वाटतं. कारण पोलीस दल हे एकमेव असं आहे की जेव्हा सगळेजण सण साजरे करत असतात तेव्हा नेमकी तुम्ही ड्युटीवर असता आणि ते त्याच दिवशी मुलांच्या शाळेमध्ये मीटिंग असेल आणि नेमकी त्याच दिवशी मी आणि मिस्टर दोघंही बिझी असतो, किंवा ती वेळ आपल्याला सुटेबल नसते. आपण ह्युमन बिंग्स आहोत, आपण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असलो तरी आपण एक ह्युमन बिंग्स आहोत, आणि असं असतं ना की कुठेतरी आपल्या भावना उफाळून येत असतात वेगवेगळ्या घटना, आणि तुम्ही ज्या क्षेत्रात आहात तिथे असे प्रसंग दिवस रात्र तुम्ही पाहत असता की जिथे असं वाटतं की हे नाही घडायला हवं होतं किंवा हे घडायला हवं होतं असं. तेव्हा मग जो आपल्याला आठवतो एक माणूस म्हणून तो देव असतो. तुम्ही देवावर विश्वास ठेवता? मला वाटतं माणसातल्या की आपल्या माणसातल्या चांगुलपणावर मी विश्वास ठेवते आणि मानवतेवर विश्वास ठेवते. ह्युमॅनिटी इज बिगर दॅन ऑल ऑफ अस, आणि ती प्रत्येकामध्ये असते, आणि त्या चांगुलपणावर आणि त्या सामर्थ्यावर माझा विश्वास आहे. नक्कीच. आणि हा विश्वासच असा अजून एक डॅशिंग अधिकारी बनायला मदत करतोय असं आपण म्हणू शकतो. आणि आम्हाला तुमच्याकडून अजून वेगवेगळ्या गोष्टी आणि किंवा नवीन नवीन प्रोजेक्ट्स तुम्ही असेच पोलीस दलासाठी करत राहा, आणि तुमचं ही सर्व्हिसमध्ये अशाच खूप पुढे जात राहा, या शुभेच्छा आहेत तुम्हाला आमच्याकडून. आणि तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला नक्की सांगा, आणि अशाच नवनवीन पॉडकास्टसाठी लगावबत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका.